हे बघ वर्षा, आता काळजी करण्यासारखंच आहे. हे बघ, तुला तातडीने मुंबईला जावं लागेल. खूपच रक्तस्राव झालेला आहे. कसं सांगू तुला, हा रोगच इतका भयानक आहे की सांगण्याच्या पलीकडे आहे. हे बघ, मी आता तुला या क्षणाला काही सांगू शकतो. हा, पण तुला काळजी घेण्याचं विशेष कारण आहे. ठीक आहे, तू आता एवढा आग्रह करते ते तुला मी सांगतो, पण एक अट आहे माझी. तू सांगून टेन्शन घ्यायचं नाही. यावर इलाज आहे. मी इलाज करतोय. मी मुंबईच्या डॉक्टरांशी, अमेरिकेच्या डॉक्टरांशी माझं बोलणं झालेलं आहे. आता मन घट्ट करून ऐक वर्षा, तुला ब्रेन ट्यूमर झालंय. मला वाटलं होतं तुला या सांगितल्यासाठी तू टेन्शन घेईल, पण मी तरी काय करू, माझा नाईलाज झाला. तू ऐकतच नव्हतीस. हे बघ, म्हणून मी तुला सांगत होतो. मला माहिती तुझ्या डोळ्यातून पाणी येणार तुला सांगितलं. तू रडू नकोस. हे बघ, अगं मोठ्यातलं मोठं हॉस्पिटल मी तुझ्यासाठी उभं करीन, अनेक डॉक्टर उपलब्ध करीन, तुला मी इथनं बरोबर बरे करूनच तुला मी घरी सोडीन. हे बघ वर्षा, तुला मी लहानपणापासून बघत आलेलं आहे. अगं तू माझ्या मुलीसारखी आहेस ग, आणि एक बाप आपल्या मुलीला नक्कीच बरा करू शकतो. आणि हा डॉक्टर आपल्या पेशंटची पूर्णतः काळजी घेणारा डॉक्टर आहे. तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव आणि तू काय टेन्शन घेऊ नको. तू आता जा, घरी सुखरूप जा.